यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। आपण रक्तपित्त चिकित्सा इथेपर्यंत आलेलो होतो। तर रक्तपित्ताची चिकित्सा बघत असताना आपलं ऊर्ध्वग रक्तपित्त हे बघून झालेलं होतं आणि आपण अधोग रक्तपित्त याची चिकित्सा बघत होतो। अधोग रक्तपित्ताची सर्वसमावेशक चिकित्सा काय द्यायची या दृष्टीने जेव्हा विचार करतो तर आपण 3 गोष्टी महत्त्वाच्या बघितलेल्या होत्या। त्यामध्ये वमन, रक्तप्रसादन आणि पित्ताचं शमन। वमन, रक्तप्रसादन आणि पित्त शमन। जरी अधोग रक्तपित्त याप्य असलं तरी सुद्धा खूप सारी चिकित्सा अधोग रक्तपित्ताची सांगितलेली आहे। याचाच अर्थ काय की अधोग रक्तपित्तामध्ये चिकित्सा आपण देऊ शकतो, परंतु आहार आणि विहार या दोन्ही गोष्टी नंतर कंट्रोल मध्ये ठेवायला हव्यात। आणि तसं जर केलं तर मग त्या रक्तपित्तापासून मोकळीक मिळू शकते। तर त्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात। तर अधोग रक्तपित्त जे आहे ते वाताच्या अखत्यारीत असल्यामुळे किंवा वाताच्या अनुषंगाने असल्यामुळे वमन ही चिकित्सा, त्याच्यानंतर पित्त विकृत जे आहे ते नष्ट करण्यासाठी आणि रक्ताचं जी दृष्टी आहे ती घालवण्यासाठी म्हणून रक्तप्रसादन आणि पित्त शमन चिकित्सा हे 3 त्याचे मुख्य चिकित्सा सूत्र झाले। त्याच्यानंतर आता जे आपण म्हटलं की आहार सुद्धा त्या पेशंटनी व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं। तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला रक्तपतन होतंय त्या वेळचा आहार आणि रक्तपतन थांबल्यानंतरचा आहार ह्या 2 भागांमध्ये आपण बघायला पाहिजे। तर रक्तपतन होत असताना प्रामुख्यानं गुलकंद, मोरावळा, द्राक्षादी मंथ, हदग्याची भाजी किंवा जी अगस्तीची भाजी म्हणतात ती आणि गोळाची भाजी ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या पेशंटला खायला घालाव्यात। म्हणजे आपल्याला नेहमीचा प्रश्न असतो की काय खाऊ अशा पद्धतीचा। तर रक्तपित्त असताना भात जो आहे ना तर त्याचा विपाक आम्ल असल्यामुळं रक्तपित्तामध्ये शक्यतो भात बंद करावा। इन्स्टेड गव्हाचा फुलका, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर धन्याची पावडर घालून ह्या पद्धतीने आहार आपण त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहाराच्या बाबतीमध्ये अशी आहे की काल आपलं बोलणं झालेलं की रानभाज्यांचे तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती करून घ्यायला पाहिजेत। तर त्याच्यामध्ये त्याच्यातल्याच ह्या 2 भाज्या की घोळाची भाजी आणि एक हदग्याच्या फुलांची भाजी किंवा अगस्ती ज्याला आपण म्हणतो ती भाजी। तर ह्या भाज्या आवर्जून या लोकांना खायला सांगायला पाहिजे। म्हणजे मग शरीरातली रक्तपित्ताची जी संप्राप्ती आहे ती औषधाने मोडल्यानंतर सुद्धा आहाराने जे बृहण होत असतं शरीराचं तर त्याच्यामध्ये त्याच्या सकट ह्या गोष्टींचं बृहण होत असतं आणि म्हणून आहारामध्ये अगस्तीची, हदग्याची भाजी किंवा इव्हन पटोलाची जी भाजी आहे ना त्याचाही चांगला परिणाम येत असतो। मग ह्या लोकांनी नाही काय घेतलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तर नाही घेण्याच्या गोष्टींमध्ये 3-4 गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत। तर त्याच्यामध्ये शेवगा, तर शेवग्याच्या शेंगा क्वचित खाल्ल्या जातात किंवा अधूनमधून खाल्ल्या जातात, परंतु शेवग्याच्या पाल्याची भाजी आहे ना ती सुद्धा तेवढीच पित्तकर आहे आणि म्हणून शेवग्याच्या पाल्याची भाजी सुद्धा आणि शेवग्याच्या शेंगा हे सुद्धा वर्ज्य करायला पाहिजे। पपई, कुळीथ आणि लसूण। कुळीथ जो आहे तो रक्तपित्त कर असं स्पेसिफिकली सांगितलेलंच आहे आणि लसूण जो आहे तो सुद्धा रक्तपित्त करणारा आहे आणि म्हणूनच ह्या लोकांना कुळीथ आणि लसूण या दोन्ही गोष्टी बंद करायला सांगायला पाहिजे। कसं आहे ना की लक्षणं म्हणजे आता रक्तपित्ताच्या संदर्भामध्ये आपण तिर्यगत रक्तपित्ताबद्दल सुद्धा बोललो होतो। तर त्याच्यामध्ये इंटरनल हिमरेजेस असताना किंवा CVA असताना असे जे पेशंट असतात ना तर त्यांच्यामध्ये त्याच कारणासाठी कुळीथ, लसूण आणि पपई, शेवगा या 4 गोष्टी आहेत त्या बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 6-1 महिने तरी बंद ठेवणं गरजेचं राहतं आणि म्हणून
हे जर का बंद ठेवून आपण चिकित्सा दिली तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले परिणाम लवकर आलेले दिसतात. मग अधोगर रक्तपित्त जे आहे तर त्याच्यामध्ये 3 मुख्य आपल्याला गोष्टी दिसतात. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की गुदगत रक्तस्राव, त्याच्यानंतर मूत्रगत रक्तस्राव आणि तिसरं होतं योनीगत रक्तस्राव. तर गुदगत रक्तस्राव जो आहे तर त्याची चिकित्सा करताना कशी चिकित्सा करायला पाहिजे, तर पित्तज ज्वराप्रमाणे करावी, रक्तातिसाराप्रमाणे करावी किंवा अर्शाप्रमाणे करावी. रक्तज अर्श ज्याच्यामध्ये म्हटलंय. तर हे जे आहे ना तो थंब रूल दिलेला असतो की ह्या पद्धतीनं केलं तर चिकित्सेचा परिणाम जो आहे तो चांगला येईल. तर पित्त ज्वराची चिकित्सा आपण बघितलेलीच होती. विशेष करून वातपित्त ज्वराचा औषधाचा फांड त्याच्यामध्ये उपयोगी येत असतो. आणखीन याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी राहतात ना तर त्याच्यामध्ये रक्तज अर्शाचा फॉर्म्युला, मग त्याच्यामध्ये धान्य दिप्यक उशिरणी हरितकी असं आहे. परंतु दिप्यक जे आहे ते तीक्ष्ण काही पेशंट मध्ये पडू शकतं आणि म्हणून शक्यतो दिप्यक विरहित असं रक्तज अर्शाचा फॉर्म्युला आपण वापरत असतो. अलवण कोष्ठवातारी ह्याचाही परिणाम जो आहे तो अन्न पचन चांगलं होणं, पित्त विकृती कमी होणं आणि दुसरा अवस्थापाक जो आहे ना तो चांगला घडणं. ही जर का गोष्ट घडली तर दुसऱ्या अवस्थापाकामध्ये पित्ताचं उदिरण होत असतं. तर ते उदिरण होत असताना पित्त चांगल्या प्रतीचं तयार व्हायला लागतं आणि त्याच्यामुळं विकृती पित्ताची नष्ट व्हायला लागली ना की त्याच्यामुळं आपल्याला पुढे दिसतं की रक्तपित्तासारख्या संप्राप्त ज्या त्या कमी झालेल्या दिसतात. त्याच्यानंतर कामदूध आणि बिल्व हे स्पेसिफिकली गुदगत रक्तस्रावावरती उपयोगी पडतं. मौक्तिकयुक्त कामदूध असेल तर त्याचा परिणाम जास्त चांगला आपल्याला दिसून येतो. आणि प्रवाळ पंचामृत, काल हा विषय झालेला होता मला वाटतं की प्रवाळ पंचामृत जे आहे ना तर त्याच्यामध्ये रुईच्या चिकाच्या भावना बऱ्याच वेळेला दिलेल्या असतात. रुईचा चीक गोळा करायला कठीण असतो थोडासा, परंतु काही फार्मसीज असतात ना तर ते अगदी मिळताना ह्या रुईच्या चिकाची भावना देत असतात. दुसरं ऑप्शन त्याला असं आहे की दुधाची भावना द्यावी. तर दुधाची भावना देत असताना त्याच्यामध्ये मृदुत्व येतं आणि म्हणून दुधाच्या भावनेचं जर का प्रवाळ पंचामृत असेल तर ते वापरावं. अन्यथा शंखशक्ती कपर्दित प्रवाळ ह्या काही गोष्टी आहेत सगळ्या त्या एकत्र करून पेशंटला द्यायच्या आणि त्याच्या बरोबरीनं लिंबू आणि साखर असं जर अनुपान वापरलं गेलं ना तर मग त्याच्यामध्ये कडकपणा किंवा तीक्ष्णत्व असणे ही गोष्ट घडत नाही. गुदगत रक्तस्रावामधले पिचू जे आहेत ना ते खूप महत्वाचे राहतात. बऱ्याच वेळेला अर्शाप्रमाणे रक्तस्राव असतो किंवा फिशर प्रमाणे थोडं थोडं किंवा पेन जास्त असतं आणि त्याच्यामध्ये बर्निंग जास्त असतं आणि किंचित रक्तस्राव असतो. तर त्याच्यामध्ये विशेष करून फिशर सारखे जे काही पेशंट असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला पिचू वेगवेगळे खूप चांगल्या पद्धतीने वापरायला उपयोगी होत असतात. मग त्याच्यामध्ये पित्त शमन, पित्त प्रकृती, पित्त काल अशा गोष्टी जर का असतील ना तर तिथे घृतांचे आपण शक्यतो वापरावेत. मग तिथे दाढीमादी घृत, चांगेर्यादी घृत, शतधौत घृत या गोष्टी आपल्याला वापरता येत असतात. परंतु आपल्याला परत एकदा लक्षात ठेवायला पाहिजे की ही जी संप्राप्ती आहे ना ती अधोगर रक्तपित्ताची संप्राप्ती वाताच्या अखत्यारीतली संप्राप्ती आहे. वाताचंही शमन त्याच वेळेला होण्याच्या दृष्टीने वेगवेगळी तेल सुद्धा आपण तिथे वापरावीत. मग त्याच्यामध्ये बलाचं तेल किंवा शतावरी आदी तेल म्हणून मूत्रकृचरामध्ये एक आलेलं आहे. तर ह्या गोष्टींचा जर का वापर केला गेला तर पिचू दिल्यानंतर संप्राप्त्या सुद्धा मोडतात. तेलाचा पिचू असल्यामुळे वाताची गती जी आहे ती सुद्धा विकृती कमी होते. त्याच्यामध्ये वाताचं अवकुंठित्व किंवा त्याची विलोम गती जी आहे ती कमी होते. इव्हन काही पेशंट्स असंही सांगतात की बस्तीच्या ऐवजी आपण ज्या वेळेला पिचू देतो तर पिचू ठेवल्यानंतर वात सरला म्हणजे जो अपान आहे त्याची प्रवृत्ती होते असं बरेच पेशंट सांगत असतात. आणि ते झाल्यानंतर पोटातलं जे एकदम अनइझीनेस वगैरे असते तो कमी येतो, पोट जड होणं कमी येतं, सामतेचं पचन होतं आणि सामतेचं पचन झाल्यानंतर हुशारी वाटणं, फ्रेश वाटणं वगैरे ह्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून विशेष करून गुदगत रक्तस्रावामध्ये वेगवेगळे पिचू आपण वापरावेत. त्याच्यानंतर गुदगत रक्तस्रावामध्ये बस्ती द्यावी असं म्हटलेलं आहे चिकित्सा सूत्रांमध्ये. तर बस्ती देताना कुठली वापरावी, तर गुदगत रक्तस्राव जनरली आपल्या डोक्यात इच्छा बस्ती असते. वेगवेगळे जे कोलायटिस असतात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस ते ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं, हिमरेजिक अल्सरेटिव्ह कोलायटिस जे असतात तर तशासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा पिच्छाबस्तीचा खूप चांगला परिणाम येत असतो. पिच्छाबस्तीमध्ये शाल्मलीचं पंचांग वापरणं, फक्त वृंत वापरणं किंवा शाल्मलीचा मोचरस वापरणं, तर हे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला करता येतात पेशंटच्या नुसार. तर त्या पद्धतीने ह्या पिच्छाबस्तीचा वापर करायचा. त्याच्यानंतर पलाश जो आहे त्याची जी साल असते त्याच्या काढ्याने सुद्धा बस्ती आपल्याला देता येत असतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की रक्तबस्ती वापरावेत. इव्हन चिकित्सा सूत्रांमध्ये सुद्धा जांगल जे मांस सांगितले आहेत ना तर त्यांचं रक्त म्हणजे जांगल जे प्राणी आहेत तर त्यांचं रक्त
बस्तीसाठी वापरावं असं आलंय. तर ह्याचं कारण काय, तर शरीरातनं रक्त बाहेर पडतंय, रक्तपित्त बाहेर पडतंय, क्वचित जीवरक्त सुद्धा त्याच्यातनं असू शकतं. तर शरीरातलं रक्त वाढवणं हे ह्याच्यानुसार आपण समान आणि वृद्धीचा जो न्याय म्हणतो, तर त्याच्यानुसार त्याचा उपयोग होत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या रक्तबस्तींचा वापर इथे करावा. मग आता बऱ्याच वेळेला अशी शंका येते की आपल्याला एकतर जंगल प्राणी त्याच्यातून तो कसा काय मिळणार आणि त्याच्यातनं ते रक्त आणून आणि त्याचं बस्ती देणार, हे सगळं कसं करायचं. तर जनरली ह्या रक्तबस्ती जी असतात ना ते दुर्वास स्वरसाच्या सोबत दिले जातात. परंतु पेशंटला सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या गोष्टींची किळस वाटते की अरे रक्त वगैरे आहे आणि काय वगैरे, आणि ते योग्य आहे की नाही, पुन्हा इन्फेक्शनचे वगैरे बरेच लोकांच्या गोष्टी डोक्यात असतात. अशा वेळेला आपण एक गोष्ट करू शकत असतो, त्याच्यामध्ये जे ह्याच्यामध्ये खाटीकखाने असतात ना, तर तिथे आजा म्हणजे बोकडाचं रक्त जे असतं ना ते क्लॉट झालेलं मिळतं. तर त्याला रक्ती असं म्हणतात. तर लोक ते तळून वगैरे खात असतात. तर ह्या ज्या रक्ती असतात ना त्या आणून त्याचं सिद्ध घृत तयार करून ठेवावं आणि ते घृत जे आहे ते सोबत दिलं तर हे रक्तस्राव थांबण्यासाठी खूप चांगला परिणाम येतो. इव्हन ह्या पद्धतीचं जे आहे ना दुर्वास्वरस आणि ह्या रक्तीचं सिद्ध घृत हे सीएचे जे वेगवेगळे पेशंट असतात, सीए रेक्टमचे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला परिणाम दिसतो असं आढळून आलेलं आहे. सो त्या दृष्टीने हे रक्ती जे मिळतात तर त्याचं सिद्धघृत पण करून ठेवावा. त्याच्यानंतरचा विषय जो आहे तो योनिगत रक्तस्रावाचा. योनिगत रक्तस्रावाचा जेव्हा विचार करतो तर अनेक कारणं असतात की ज्या कारणांमुळे हे योनिगत रक्तस्राव होत असतो. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण म्हणू शकतो की प्रदर आहे म्हणून, किंवा काही वेळेला रक्तज रजोदृष्टी आहे म्हणून, किंवा पित्तज रजोदृष्टी आहे म्हणून, किंवा गर्भस्राव आहे म्हणून इवन. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे आपण एकत्रीकरण आहे ना तर ते योनिगत रक्तस्राव ह्या पद्धतीनं करू शकत असतो. रक्तपित्ताची संप्राप्ती आहे म्हणून रक्तस्राव होतोय ही सुद्धा गोष्ट कधी कधी घडत असते, गर्भस्राव होत असतो. आणि शरीरामध्ये गर्भस्राव इतर काही कारणांमुळे म्हणजे रक्तपित्त नसताना सुद्धा गर्भस्राव होणं ह्या गोष्टी घडत असतात. तेव्हा दोन्ही दृष्टीने हा आपण योनिगत रक्तस्रावाचा विचार करायला पाहिजे. योनिगत रक्तस्रावाचा विचार करत असताना लघुपंचमुळाची पेया वापरणं, त्याच्यानंतर गोक्षूर शतावरी सालवण पिटकन, रानमाश आणि मुद्ग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना हे काल पण मी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट खूप पेशंट्स मध्ये वापरत असतो आणि त्याचा परिणाम पण खूप चांगला दिसतो. विशेष करून आपण वेगवेगळे जे शिबिरं घेतो ना तर ह्या शिबिरांमध्ये आपल्याला औषध देत असताना लोकल औषधं देणं ही सुद्धा गोष्ट खूप वेळेला करावी लागत असते. मग त्याच्यामध्ये काय तर लोकांकडे उंबराची फळं खूप असतात किंवा उंबराची झाडं खूप असतात गावाकडे, आणि मग त्यांना ती कच्ची उंबरं जी असतात ना की जी अजून ओपन झालेली नाहीयेत अशी जी उंबरं असतात, तर ते उंबर जे आहे ना ते रोज रात्री एक उंबर दुधामध्ये भिजवून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ते जे उंबर आहे ते चावून खायचं आणि वरून ते दूध प्यायचं. असं बरेच पेशंट्सना आपण सांगत असतो जिथे जिथे आपले चॅरिटेबल ओपीडीज असतात तिथे. तर असे जे पेशंट असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा योनिगत रक्तस्राव असतो तो थांबायलाही मदत होत असते आणि त्याच्या बरोबरीने पुढे जाऊन पेशंट कन्सिव्ह व्हायला सुद्धा उपयोग त्याचा होत असतो. औदुंबराचा चूर्ण आणि स्फटिक म्हणून जो हे आहे ना रत्न, तर त्याचं भस्म असं जर का वापरलं गेलं ना तर त्याचा इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये खूप चांगला परिणाम दिसतो. जिथे बऱ्याच वेळेला हॅबिच्युअल अबॉर्शनची जिथे जिथे शक्यता असते किंवा हिस्ट्री असते तर अशा सगळ्या पेशंटमध्ये आपल्याला हे औदुंबर आणि स्फटिक रत्नाचं भस्म या गोष्टी वापरता येत असतात. दुर्वा हे उत्तम औषध आहेच आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं कारण माहित असेल पण पुन्हा एकदा सांगते काही जणांना माहित नसेल म्हणून. तर त्याच्यामध्ये दुर्वा जे ते आपण गणपतीला वापरत असतो आणि गणपती किंवा गणेश ही मूलाधार चक्राचं अधिष्ठान दैवत आहे आणि तसं असल्यामुळं त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ही औषधं काम करत असतात आणि मूलाधार जे आहे ना तर तो भाग जो सगळा आहे तो विटपाच्या जवळ राहतो आणि म्हणूनच दुर्वाघृत, दुर्वास्वरस किंवा दुर्वास्वरसाचं नस्य किंवा दुर्वांच्या बाबतीमध्ये बरेच जे कल्प आलेले आहेत ना ते गर्भस्राव गर्भपातामध्ये आपण आलेले बघतो. तर त्याचं कारण हेच असावं की त्याचं अधिष्ठान जे आहे ना ते मूलाधार चक्राच्या ठिकाणी सापडतं आणि म्हणून त्याचा आपण वापर नक्की करायला पाहिजे आणि त्याचा चांगला झालेला दिसतो. आता काही वेळेला तुम्हाला असं वाटेल की एवढे सगळे औषधं सांगितलेत किंवा ग्रंथात एवढी सगळी आहेत तर हे सगळं कसं लक्षात ठेवायचं, काय करायचं, किंवा अरे बापरे किंवा 100 औषध आहेत त्यातलं सिलेक्ट कसं करायचं. तर ही जी नॅक असते ना की एक्झॅक्ट कुठलं औषध आपण निवडायचंय त्या त्या वेळेला
हे समजण्यासाठी वारंवार वाचन करणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणून मी आपल्या दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलांच्या मागे लागत असते की पाठांतर करा वगैरे. तर आताही इव्हन तुम्ही रक्तपित्ताचं निदान पाठ करायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम खूप चांगला येईल. जेवढे श्लोक आपल्या आतमध्ये मुरतील ना हळूहळू, तेवढी ती प्रज्ञा किंवा प्रगल्भता आपल्याला येत असते. आणि म्हणून श्लोक रोज म्हणणं 2 पद्धतीनं काम करावं नेहमी. अप्राप्यस्य प्रापणम योगः असं म्हटलंय आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेमः असं म्हटलेलं आहे. अप्राप्यस्य प्रापणम म्हणजे आपलं पाठ नाहीये ते पाठ करणं हा त्या श्लोकांची आपला झालेला योग आहे. आणि काही श्लोक आपण फर्स्ट इयरला पाठ केलेले असतात आणि प्रॅक्टिसला लागल्यानंतर पूर्ण विसरून जातो. आणि मग फर्स्ट इयरला आपण जे एवढं सगळं पाठांतर केलं त्याचा परिणाम काय झाला तर आता काहीही आठवत नाही. मग उपयोग काय त्याचा ना. तर एवढा आपण वेळ त्याच्यामध्ये खर्ची घातलेला आहे तर ते आपल्याला आताही उपयोगाला यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याला अनुवृत्ती पाहिजे. आजकाल तर तुमच्याकडे इतके चांगले डिव्हाइसेस सगळे आहेत, रेकॉर्डिंग आहेत. तर आपल्याच आवाजामध्ये आपला तो अध्याय रेकॉर्ड करून ठेवायचा आणि इतर काही कामं चालू असताना म्हणजे आता लॉकडाऊन आहे आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही कामं करताय समजा घरी झाडणं, पुसणं, स्वयंपाक, पोळ्या हे सगळं करत असताना ते एका बाजूला चालू ठेवायचा. म्हणजे आपला आणि तो आवाज जो असतो ना तो सिंक्रोनाइज व्हायला लागतो आणि मग ते आपलं पाठांतर जे ते मुरायला लागतं, आतमध्ये राहायला लागतं. आणि मग ज्या वेळेला पेशंट समोर येतो तेव्हा ते एकदम क्लिक होतं. म्हणजे कुठलाही काही संदर्भ नसताना ती श्लोक जो आहे ना तो एकदम क्लिक होतो आणि एकदम लक्षात येतो की अरे हे ह्या पद्धतीने करायला पाहिजे. पण हे करत असताना थोडासा विषयांतर आहे पण तरी सुद्धा सांगते कारण हे महत्वाचं आहे. पाठ, अवबोध आणि चिंतन ह्या 3 पद्धतीने अभ्यास करावा असं आयुर्वेदामध्ये आपण सांगतो किंवा म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा पाठांतर करणं, पाठांतर केलेलं आहे तर ते जाणून घेणं म्हणजे त्याचं नाव अवबोध म्हणजे जे श्लोक पाठांतर, भाषांतर हे सगळं बघतो ते. आणि चिंतन म्हणजे त्याच्यावरनं आपण स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये तयार करणं किंवा स्वतःचा इन्फरन्स काढणं ही जी गोष्ट आहे हे चिंतन. हे करत असताना आपलं जे मत आहे ना त्याला सुद्धा बरीच व्हॅल्यू राहते बरं का. असं नाहीये की आपण काय 2च वर्ष झाले 3च वर्ष झाले प्रॅक्टिसला मग काही माझा हे असं काही नसतं. तुम्हाला जर नवीन विचार सुचत असतील ना तर ते खूप चांगली गोष्ट असते आणि ते कुठेतरी एका बाजूला नोट डाऊन करणं गरजेचं असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट अभ्यासाच्या बाबतीत मला सांगावीशी वाटते सगळ्यांनाच की अभ्यास करताना किंवा श्लोक पाठांतर करताना काही नियम आपण सांभाळायला पाहिजेत. हा थोडासा विषयांतराचा भाग आहे मला कल्पना आहे. परंतु आपण लेक्चर चालू करताना जे काही स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी असतात त्या दृष्टीने मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तर झोपून अभ्यास कधीच होत नसतो. आपण माणूस आहोत आणि माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे तर माणसाचा जो पाठीचा मणका आहे ना तो उभा आहे आणि बाकी प्राण्यांचा आडवा आहे आणि ते आडवे आहेत म्हणून त्यांच्या बुद्धीची हे जे ते वेगळी राहते. माणूस जास्त बुद्धिमान आहे कारण त्याचा पाठीचा मणका उभा आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे. सो अभ्यास करताना पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ताठ बस म्हणून रागवलेले पॅरेंट्स माहित असतील तर ताठ बसणं आणि उभं किंवा म्हणजे उभ्याने राहणं आपला पाठीचा मणका इरेक्ट ठेवणं ही गोष्ट खूप गरजेची असते. आडवं पडून कॉट वरती लोळत लोळत असा जर अभ्यास केल्यानंतर अभ्यास होत नाही. आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला आता वाटतील किंवा आपलं कॅज्युअली जर घ्यायचं असेल ना तर नाही अभ्यास केला तरी चालेल. स्ट्रेट वे अर्धा तास तुम्ही रेस्ट करा, लोळा काय लोळायचे ते आणि मग जेव्हा अभ्यासाला बसायचं ना तेव्हा मात्र पूर्ण 100% देऊन अभ्यासाला बसलं पाहिजे. ये जा करत हे करत ते करत वगैरे अशा गोष्टी अभ्यासाच्या नसतात कधीच. आणि त्याच गोष्टीसाठी ह्या फरक जो पडतो ना की मी पण अभ्यास केला होता आणि त्यांनी पण अभ्यास केला होता पण त्यांना का मार्क जास्ती पडले तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये काउंट होत असतात. आणि म्हणून निश्चितच अभ्यास करताना व्यवस्थित टेबल खुर्चीवरती किंवा खालती सतरंजी घालून किंवा इरेक्ट पोस्चर मध्ये व्यवस्थित टेबल आणि हे घेऊन अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आणि तसा जर अभ्यास झाला ना तर त्याचा परिणाम एक दिवसात तुम्हाला दिसणार नाही पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खूप चांगला तुम्हाला तो जाणवायला लागेल. त्या छोट्या आहेत पण महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून हा विषयांतर झालं थोडस पण आता पुढे सांगते. त्यामुळे उद्यापासून मला सगळेजण एकदम मस्त चार्ज झालेले दिसायला हवेत. पाहिजे तर जाऊन एक चहा बिहा पिऊन या 5 मिनिटं लेट आला तरी चालेल पण येऊन बसल्यानंतर एकदम स्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये 100% असायला हवं. गौरी, रुचिरा यार आवाज येतोय का माझा? हा येतोय. हा, तुझ्या ना स्क्रीन शेअरिंग मध्ये आता मला एक्सप्लोरर दिसतोय, फाईल एक्सप्लोरर. पीपीटी ओपन नाही झालीये. ओके सो ओके मे बी तू शेअरिंग स्टॉप करून पूर्ण शेअर करून पीपीटी मध्ये ओके ठीक शेअर.
येस, आता दिसते पीपीटी. आता ओके आहे ना? हा. ओके. सो आपण विषय चाललेला होता योनिगत रक्तस्रावाच्या संदर्भात. तर योनिगत रक्तस्रावाची चिकित्सा करत असताना रक्तातिसार, अर्शाची चिकित्सा, रक्तज योनी व्यापदाची चिकित्सा, पदराची चिकित्सा आणि गर्भस्रावाची चिकित्सा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार त्याच्यामध्ये करायला लागतो. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं, तर आपण औदुंबर फळापर्यंत आलेलो होतो आणि दुर्वा च्या संदर्भामध्ये म्हणजे त्याचा अधिष्ठान आणि त्याचा चक्राशी संबंध मूलाधाराचा जो आहे तो पण बघितला. त्याच्यानंतर योनिगत रक्तस्राव जेव्हा जेव्हा आहे, मग त्याच्यामध्ये अबॉर्शनचे पेशंट्स असतील किंवा पदराचे पेशंट्स असतील किंवा सीए सारखे पेशंट्स असतील किंवा इतर काही कारणांमुळे जर का योनिगत रक्तस्राव असेल, फायब्रॉइड असेल, सिस्ट असेल किंवा एंडोमेट्रियल पॉलिप असेल, अशा सगळ्या जरी गोष्टी असतील तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला औषधं देत असतात. त्याची कारणं जरी अधिष्ठानानुसार थोडीफार चेंज होत असतील तरी सुद्धा ह्या पद्धतीची औषधं जी आहेत ती वापरायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे औषध राहतं ना ते कमलोत्पलादी पेय म्हणून रक्तपित्त वाग्भटाच्या चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. तर वाग्भटाची चिकित्सा जर का तुम्ही काढून बघितली तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसतील. कमल, उत्पल, उशीर, अनंता वगैरे ह्या पद्धतीची औषधं त्याच्यामध्ये आहेत. एक भैषज रत्नावली मधलं रक्तपित्त कुलखंडन योग म्हणून आलेलं औषध आहे. अतिशय चांगलं काम करतं. म्हणजे ज्याला आपण हुकमी एका म्हणतो ना तसं हे औषध आहे. तर रक्तपित्त कुलखंडन आणि मौक्तिक कामदुधा असं वापरल्यानंतर आजतागायत तरी असं फारसं झालेलं नाहीये की कुठल्या पेशंटला बरं नाही वाटत. तर अगदी आपल्याला हुकमाचा पत्ता म्हणतो ना तसं हे औषध आहे. दुर्वा कल्प स्वरसाचा करावा काढ्याचा करण्यापेक्षा, त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो. तसंच औदुंबर कल्प सुद्धा आपण बनवून ठेवावा. उंबराची फळं जरी मुबलक प्रमाणात असेल ना तरी सुद्धा काही विशिष्ट काय म्हणतो सीझन मध्येच आपल्याला मिळत असतात. सो त्या दृष्टीने उंबराची जी कच्ची फळं असतात ती मिळाल्यानंतर ते चिरून छानपैकी ती ह्याच्यावरती परतायची तुपावरती, मिक्सरला फिरवायची. त्याचा चांगला असा कल्क तयार झाला की त्याच्यावरती 4 पट साखर घालून मग कल्प तयार करायचा. तसेच आपण काल बघितले होते त्याप्रमाणे फुलांच्या कल्पांप्रमाणे शाल्मलीचा कल्पही त्याच पद्धतीने वापरता येतो. विशेष करून स्रावाचे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये शाल्मलीचा कल्पाचा खूप चांगला परिणाम दिसतो. गर्भस्रावाचे जे पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये पूर्ण त्यांना रेस्ट देणं, लाई डाऊन पोस्चर मध्ये ठेवणं, हेड लो ठेवणं, त्याच्यानंतर शाल्मलीचा कल्प वापरणं, त्याच्यानंतर पोटावरती दुर्वा घृत किंवा गोपीचंदन ह्या 2 गोष्टींचा लेप लावणं आणि रक्तपित्त कुलखंडन मौक्तिक कामदुधा पहिल्या महिन्याचा आणि दुसऱ्या महिन्याचा काढा पोटात देणं. एवढं जर का केलं ना तर अबॉर्शनचे बरेचसे पेशंट जे असतात ना ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं कन्झर्व करता येत असतात. त्याच पद्धतीने एक कुष्मांड कल्प नावाचं औषध आहे, त्याचाही परिणाम चांगला येतो. ऍक्च्युली ते आम्लपित्तातलं औषध आलेलं आहे, परंतु जे पेशंट कोहळा जो आहे ना तर तो भूमीच्या खालती आपल्याला मिळत असतो आणि भूमीच्या खालती असल्यामुळं विशेष करून 2 गोष्टींचा त्याचा संबंध जास्ती राहतो पंचमहाभूतांपैकी. एक तर पृथ्वी महाभूताचा आणि दुसरं आप महाभूताचा. कारण कोहळा जर तुम्ही ओपन करून बघितला ना तर त्याच्यामध्ये रसाळपणा खूप जास्ती असतो आणि पृथ्वी आणि आप या 2 गोष्टींपासून बनलेला असल्यामुळे शरीरातली जी पृथ्वी आहे, जी धरा आहे किंवा जी गर्भाशय आहे त्याच्याकडे ह्याचं गांभीर्य चांगलं मिळतं. तर त्याच्यामुळे जरी ते आम्लपित्तामधलं औषध असलं ना तरी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करून कुष्मांड कल्प योनिगत रक्तस्रावामध्ये सुद्धा त्याच चांगल्या पद्धतीनं वापरता येत असतं. आणखीन एक तुम्हाला वेगळा विचार सांगून ठेवते की बऱ्याच वेळेला असं असतं की ब्रेक थ्रू ब्लिडिंग असतात पेशंट्सना. मग त्याच्यामध्ये काही वेळेला हे असतं म्हणजे 15 दिवस कंटिन्युअस ब्लिडिंग होतं, मग थांबतं, मग पुन्हा 3-4 दिवसांनी पुन्हा स्पॉटिंग होतं, पुन्हा नंतर पिरियड येतो. म्हणजे नक्की पिरियड कोणता आणि कुठे थांबला ह्या गोष्टी आपल्याला समजत नसतात. मग अशा वेळेला गर्भाशय जे आहे तर त्याचं कार्य एक कर्म म्हणून किंवा कर्मेंद्रिय म्हणून व्यवस्थित होत नाहीये. याचाच अर्थ काय की इंद्रियाची शक्ती किंवा इंद्रियाची ताकद त्याची कमी पडते हे आपण तिथे जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने इंद्रियाचं काम चांगलं राहणं किंवा गर्भाशयाचा उन्माद असा विचार करून तिथे औषधं वापरलेलं होतं. तर सारस्वतारिष्ट जे आहे तर त्या ठिकाणी वापरलेलं होतं. सगळी असवारिष्ट आहेत ना मोस्टली तर त्याच्यामध्ये गुळ हे मधुर द्रव्य म्हणून येतं, पण ठराविकच काही औषध आहेत की ज्याच्यामध्ये साखर आलेली आहे. तर तसं सारस्वतारिष्टामध्ये साखर आलेली आहे. तर साखर उत्तम पित्तशमन आहे आणि त्यातली औषधं आणि मेद्य असं असल्यामुळं गर्भाशयाची स्वतःची बुद्धी
की कधी रक्तस्राव करायचा आहे आणि कधी थांबवायचा आहे. ह्या गोष्टींची जी बुद्धी आहे ना ती जागृत व्हायला सुरुवात होते आणि म्हणून सारस्वतारिष्टासारखं औषध किंवा सुवर्ण सारस्वतारिष्टासारखं औषध जे आहे ना ते इथे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. सुवर्ण सारस्वतारिष्ट जे आहे ते विशेष करून आपल्याला कुठे वापरायचं आहे, तर जिथे जिथे टॉक्झिन्स आहेत किंवा शरीरामध्ये खूप सारी औषधं घेतली आहेत की ज्याला आपण दूषिविष म्हणून, किंवा खूप विचित्र खाणं आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये दूषिविष तयार झालेले आहे, किंवा न विचारता न सांगता पेशंटनी अनेक हार्मोनल गोळ्या वापरलेल्या आहेत आणि ह्या गोळ्या वापरल्यामुळं शरीरामध्ये दूषिविषाप्रमाणे परिणाम येत आहे. असं ज्या ज्या वेळेला होतं ना मग कुठलंही औषध असो ते अनेक काळ वापरणं असं जेव्हा जेव्हा होतं तर त्यावेळेला शरीरातलं दूषिविष हे नष्ट करण्याच्या दृष्टीने म्हणून विशेष करून सुवर्णाचा वापर होत असतो. सोनं जे आहे ते विषग्न आहे उत्तम पद्धतीचं आणि म्हणून आपल्याकडे सोन्याचे दागिने घालायला तेवढंच महत्व आहे बरं का. म्हणजे आपल्याला दागिने घालायला आवडत असतात पण कारण हे समजत नसतं. आता विषय निघालाच आहे तर दागिन्यांचा एक छोटस मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते. तुम्ही जर का ऑब्झर्व केली असेल ना तर दागिने जे काही सगळे घातले जातात हा अगदी डोक्यापासून म्हणजे शिखा ज्याला म्हणतात तिथेपासून जे जे दागिने घातले जातात कमरेपर्यंत ते सगळे दागिने सोन्याचे असतात. आणि कमरेपासूनचे जे खालचे दागिने आहेत ना तुमचे जर बघाल पैंजण, जोडवी किंवा अजून मेखला हे सगळं जे आहे ते चांदीचे दागिने घातले जातात. हृदय जे आहे ना तर ते छातीमध्ये उराच्या ठिकाणी आहे. सोनं जे आहे ते हृदय आहे आणि म्हणून हृदयाला बल देण्यासाठी बुद्धी आणि मेधा जागृत ठेवण्यासाठी म्हणून हे सोन्याचे दागिने नख आणि शिखा याच्यामध्ये वापरले जातात आणि म्हणून नाभीपर्यंत सर्वसाधारणतः जर का तुम्ही बघितलं तर हे सगळे सोन्याचे दागिने येतात. परंतु कमरेच्या पासून खालती म्हणजे मेखला पासून ते खालच्या अगदी पायातल्या जोडव्यांपर्यंत जे दागिने आहेत ना तर ते चांदीचे वापरले जातात. आणि हे चांदीचे का असतात तर ह्याचंही कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. तर हे चांदीचे असण्याचं कारण असं आहे की आपण ज्या ज्या वेळेला चालतो किंवा हे करत असतो तर मूव्ह करत असतो तर त्या वेळेला प्रत्येक वेळेला आपला जमिनीशी स्पर्श होत असतो आणि संबंध येत असतो आणि जमीन म्हणजे माती जी आहे ना ती क्षारयुक्त असते आणि त्याच्याचमुळे शरीरामध्ये क्षारीयत्व शरीरामध्ये येत असतात. आणि क्षार आणि अम्ल या दोन गोष्टी एकत्र आल्या ना तर शरीरामध्ये मधुरीभवन होत असतात. आणि म्हणून जोडवी वगैरे घातल्यानंतर सतत जर का ती ह्याच्यामध्ये राहिली ना पाणी किंवा आपल्याला ते जे काय माती वगैरे लागते तर चांदी अम्ल विपाकी आहे आणि हे क्षार आहेत हे दोन्ही एकत्र आल्यानंतर मधुरीभवन होतं आणि शरीराचं मेंटेन करणं किंवा बॅलन्स राहणे ही गोष्ट घडायला लागते. पूर्वीच्या काळामध्ये फक्त राजस्त्रिया ज्या होत्या ना तर त्या सोन्याच्या साखळ्या म्हणजे पायामध्ये घालायच्या. येसूबाईंना त्या सोन्याच्या साखळ्यांवरून पकडलेलं होतं. तुम्ही जर का संभाजी सिरियल वगैरे बघितली असेल तर त्याच्यात दाखवलं असेल तर मला कल्पना नाही दाखवली की नाही ते. तर तसं का घालायच्या मग राजस्त्रिया तर त्यांच्या बाबतीमध्ये चालण्याचा संभव त्या मानाने कमी यायचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती चालून पायाला माती लागून क्षारीयत्व येण्यापेक्षा जास्त विषप्रयोग करण्याचा संभव जास्त असायचा आणि म्हणून शरीरामध्ये विषप्रयोग होऊ नयेत ह्या दृष्टीने म्हणून सोन्याचं अधिपत्य असावं त्या दृष्टीने विशेष करून हे सोन्याचे दागिने नखशिखांत ह्या राजस्त्रिया ज्या असायच्या ना तर त्यांना घातले जायचे. तो दागिने हे फक्त मिरवण्यासाठी नाही आहेत बरं का तर दागिने जे आहेत ना तर त्याचा उपयोग जो आहे तो ह्या पद्धतीनं शरीराला बल देण्यासाठी म्हणून होत असतो. मोत्याच्या जर का माळा तुम्ही बघितल्या ना तर मोत्याच्या माळा सुद्धा नेहमी कंठापर्यंत ते छातीपर्यंत धारण केल्या जातात. मोती जो आहे तोही हृदय आहे आणि मोत्यामुळे आवाज सुधारतो आणि म्हणून कंठाच्या ठिकाणी नेहमी मोती असतो. कंठापासून ते तन्मणी वगैरे असतात ना ते सगळे छोटे छोटे ते इथे असतात सगळे तर तिथेच का धारण करायचा आणि मोती रक्तप्रसादन आहे घसा जो आहे तो रक्ताशय आहे. तर ह्या दृष्टीने ह्या दागिन्यांकडे आपण बघायला शिकलं पाहिजे. उगाच कुठलाही खडा घ्यायचा आणि कसाही घालायचा याला काही अर्थ नसतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट दागिन्यांचा विषय झाला आता त्याच्या पुढे आपण बोलूयात नाहीतर दागिन्यांमध्ये सगळे बायका जास्ती असल्यामुळे अडकून राहते. तर योनिगत रक्तस्राव ज्या ज्या वेळेला आपण बघतोय तर तिथे बस्ती सुद्धा उत्तम औषध आहे. सो कोणकोणते बस्ती तिथे वापरावेत तर दुर्वास्वरस आणि दुर्वाघृत असं एकत्रित करून त्याचा बस्ती द्यायचा. त्याच्यानंतर सुश्रुतामध्ये एक रक्तपित्तातला उत्तम बस्ती आलेला आहे. तर त्याच्यामध्ये गैरिक वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत. दारू हळद अनंता वगैरे अशा पद्धतीची औषधं आहेत. तर सुश्रुता तुम्हाला होमवर्क घ्या की सुश्रुता मधनं रक्तपित्तातला जो फॉर्म्युला आहे ना बस्तीचा तर तो सगळा काढायचा. तर त्या बस्तीचा क्षीरपाक करून जर का आपण दिल्या ना
तर भयंकर जास्त ब्लिडिंग होतं आणि डॉक्टर आता काहीतरी कराच असं म्हणून जे पेशंट आलेले असतात ना, तर त्यांना स्नेहन स्वेदन न देता, हे खूप महत्वाची गोष्ट आहे, स्वेदन इथे नाही द्यायचं, स्नेहन पण नाही करायचंय, फक्त दुधाने स्नेहन करायचं आणि त्याच्यानंतर स्वेदन सुद्धा न देता त्यांना बस्ती डायरेक्ट द्यायचा. आणि हा बस्ती क्षीरपाकाचा वापरत असताना हा नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरचा बस्ती असला पाहिजे, कोमट बस्ती नाही द्यायचा. थंड म्हणजे फ्रीजचा थंड पण नाही पाहिजे, तो रूम टेम्परेचरचा असला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे उकळून गार करून मग हा बस्ती द्यायचा. आणि असा जर का बस्ती दिला गेला ना, तर भयंकर क्लॉट जातात, खूप त्रास होतोय, जास्त ब्लिडिंग होतोय असं म्हणत आलेली जी पेशंट असते ना, ती बस्ती घेऊन बाहेर येता क्षणी म्हणते की खूपच बरं वाटतं डॉक्टर, एकदम शांत झाल्यासारखं वाटतंय. इतपत फरक पडतो, एका सिंगल बस्तीमध्ये 8-8 दिवसांचं ब्लिडिंग थांबलेलं आहे, असे आपल्याकडे अनुभव आहेत. याच पद्धतीचा क्षीरबस्ती आपण विदारी गंधादीचा सुद्धा वापरू शकतो. विदारी गंधादी जे आहे ना, त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की असा अनुभव आहे रादर की ज्या पेशंटचं बीपी वाढलेलं असतं आणि ब्लिडिंग होत असतं, असे जे पेशंट असतात ना, त्यांच्यामध्ये बीपी नॉर्मल होण्याच्या दृष्टीने पण आणि ब्लिडिंग थांबवण्याच्या दृष्टीने पण म्हणून विदारी गंधादीचा उपयोग खूप चांगला होता. ज्या ज्या वेळेला गर्भिणी पेशंट असतात आणि त्यांचा पास्ट हिस्ट्री अशी असते की प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये बीपी खूप वाढलेलं होतं आणि आता ह्या प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढू नये आणि त्याच्यासाठी काहीतरी करा हे सांगण्यासाठी जेव्हा पेशंट येतात ना, तर त्यावेळेला विदारी गंधादी बस्ती आतापर्यंत आपण वापरलेला आहे, तोही क्षीरबस्तीच वापरायचा, तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. एक पेशंट डोंबिवलीच्या आपल्या क्लिनिकमध्ये येत होती, ती अशी होती की ती सांगत होती की भयंकर आता मला टेन्शन आलेलं आहे. तर का? तर आता प्रेग्नंट आहे म्हणून. म्हटलं मग त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? तर आधीचे तिचे 2 प्रेग्नन्सीज होते, तर फर्स्ट टाइम सुद्धा असंच तिचं साधारणतः 6वा-7वा महिना लागल्यानंतर बीपी शूट झालेलं होतं, डिप्लोकिया बसायला लागला आणि मग पेशंट त्यांना सांगितलं की नाही आता तुम्ही टर्मिनेट करा, इथून पुढे जाणं शक्यच नाहीये प्रेग्नन्सी म्हणून. आणि बीपी म्हणजे किती असावं, ते मॅलिग्नंट बीपी म्हणतो तसं 230/110, 230/120 असं एवढं बीपी असायचं आणि म्हणून मग ते त्यावेळेला तिने ते टर्मिनेट केलं. सेकंड टाइम परत तसंच झालं आणि थर्ड टाइम ज्या वेळेला पेशंट कन्सीव्ह झाली ना, तर तिचे जे गायनिक होते डॉक्टर, तर त्यांनी तिला सांगितलं की तुम्हाला तुमची बायको हवी आहे की नाही, म्हणजे त्या नवऱ्याला म्हटले तसं जर हवं असेल तर तुम्ही हे सगळं बंद करा आणि हिचं पुन्हा प्रेग्नंट होणं थांबवून द्या. आणि एकही मूल नसताना, प्रेग्नंट असताना बाईला अबॉर्शन करावं लागणं ही गोष्ट खूप त्रासदायक असते, मनाच्या दृष्टीने पण आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा तिला खूप प्रेशर्स असतात. तर असं असताना त्या पेशंटला 3ऱ्या महिन्यापासूनच, म्हणजे ती पहिल्यांदा आलेली होती त्यावेळेला 3रा महिना चालू होता जेव्हा आपल्याकडे पेशंट आली, तर विदारी गंधादीचा बस्ती जो आहे ना, खरं तर 8व्या महिन्याच्या आधी बस्ती देऊ नयेत असं सांगितलेलं आहे, परंतु ते प्राकृत कंडिशन मध्ये आहे. पण ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती आहे की तिथे तुम्हाला करणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला आपण ह्या गोष्टी करू शकत असतो. तर तिला आठवड्यातनं 2 वेळेला वगैरे ह्या पद्धतीनं बस्ती दिलेले होते. 7वा महिना लागल्यानंतर मात्र सलग 7 दिवस बसते, विदारी गंधादीचेच वापरलेले होते आणि तिची प्रेग्नन्सी पूर्ण जी काही आहे ना 9 महिने, ते बीपी अगदी लास्ट पर्यंत नॉर्मल राहणं ही गोष्ट घडलेली होती. तर जे जे डोंबिवलीतले स्टुडंट्स आहेत त्यांना ह्या गोष्टी नक्कीच माहिती आहेत. सो ह्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे पेशंट ट्रीट करता येत असतात. हे पेशंट सांगण्याचं कारण असं की पेशंट सांगितलं ना की आपल्या लक्षात एकदम राहतं आणि मग क्लिक होतं की अरे अशी पेशंट होती, आपण सुद्धा आपल्या पेशंट मध्ये ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर ह्याच पद्धतीनं बला म्हणजे बलेचा क्षीरपाक आणि मोचरस यांनी तयार केलेला जो क्षीरबस्ती तो वापरता येत असतो. याच्यामध्ये विशेष करून ज्या ज्या वेळेला थकवा खूप जास्त येतोय ना पेशंटला, तर त्या पेशंट्स मध्ये हे वापरता येत असतं. तर ज्या वेळेला ब्लिडिंग जास्ती होत आहे, तर रजाचं जे पाचन आहे ना, तर ते कशावरती अवलंबून आहे, तर ते शोष्यमाण वन्नीवरती अवलंबून आहे. म्हणजे मोठ्या आतड्यामधलं जे पचन होतंय, कारण तिन्ही जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत. सगळ्यात पुढे ब्लॅडर आहे, मध्ये युट्रस आहे, त्याच्या पाठीमागे मलाशय आहे आणि सगळ्याच्या वरती जाणारा एक पेरिटोनियल लेअर आहे. त्याच्यामुळे एकमेकांना इन्फेक्शन्स आणि आजार होत असतात आणि म्हणून प्रेग्नन्सीचं ज्या वेळेला युबीटी पॉझिटिव्ह होते ना, त्याही वेळेला पेशंटला अर्जन्सी ऑफ युरिन हे लक्षण बऱ्याच वेळेला दिसत असतं. तर हे जेव्हा घडतं ना, तर त्याचा विचार ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा राहतो. तर ज्या ज्या वेळेला मोठ्या आतड्यामध्ये कफ आहे किंवा ज्याला आपण प्रवाहिकेसारखी लक्षणं आहेत असं जेव्हा म्हणतो ना, तर प्रवाहिका आहे आणि पेशंटला ब्लिडिंग खूप होतंय, असे जे कंडिशन्स असतात ना, त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग चांगला होतो की बलायचा सिद्धक्षीर आणि मोचरस याचा सिद्धक्षीर असा बस्ती त्याच्यामध्ये वापरायचा. म्हणजे मग त्यातनं होणारे जे हेवी ब्लिडिंग आहेत ते आपल्याला थांबवता येत असतं.
सुवर्णसूचीकरण आणि मौखिक कांबुद्या हे अगदी ड्रग ऑफ चॉईस म्हणतो तशा पद्धतीचे असतात ही ब्लिडिंग थांबवण्यासाठी. या दोघांमधला फरक कसा करायचा, तर जिथे जिथे तीक्ष्ण पित्त वाढून हे झालेलं असतं ना, पित्त विकृतीमुळे रक्तस्राव होत असतो, तिथे मौखिक कांबुदा वापरायचे. काल आपलं बोलणं झालेलं की माती वापरावी लागते तीक्ष्णत्व वाढल्यानंतर अग्नीचं. आणि सुवर्णसूचकर जे आहे ना ते द्रवत्व वाढून जर का तिथे विदाह होत असेल आणि ब्लिडिंग जास्ती होत असेल तर अशा केसेसमध्ये सुवर्णसूचकर जास्ती करून वापरलं जातं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गोपीचंदन. तर गोपीचंदन म्हणून असे ते सिलेंडर्स ठोकळे मिळतात, पूजेच्या दुकानात वगैरे मिळतात, आयुर्वेदिक औषधांमध्ये कुठे मिळत नाही. चंदन आणि ह्याची मुलतानी माती ह्याचे ते ठोकळे असतात. तर ते जे आहेत ना ते उगाळून जर का लेप लावला गेला पोटावरती तर त्याचा परिणाम योनिगत रक्तस्राव थांबवण्यासाठी खूप चांगला होत असतो. असंच आणखीन एक औषध आहे, तुम्ही बरेच जणांनी वापरलेलं असेल, सुचेच्या घड्या म्हणून बऱ्याच वेळी ठेवायला दिल्या जातात. परंतु काही पेशंट्स मध्ये असा अनुभव आहे की फायब्रॉइड वगैरे आहे आणि जर सुचेच्या घड्या आपण ठेवायला दिल्या ना तर फायब्रॉइड कमी येते कालांतराने, पण ज्या वेळेला ब्लिडिंग झालं असतं ना तेव्हा काही वेळेला ब्लिडिंग पेशंटचं वाढतं असे पेशंटनी सांगितलेले अनुभव आहेत. तर त्यानुसार सुचेच्या घड्या देताना पेशंटचा काय रिझल्ट आहे हे बघून आपण तिथे ठरवायला पाहिजे की काय आपल्याला वापरायचं आहे. आणखीन एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी येते की ग्रथित रक्त, लिह्यात ग्रथिते रक्ते लिह्यात पारावतम शकृत असं म्हणलंय, पारावत शकृत तर का म्हणजे कबुतराची विष्ठा. तर हे वापरावं. तर ग्रथित रक्त, आता रक्तपित्त म्हणत असताना ब्लीड होण्याची टेंडन्सी आहे. मग ते क्लॉट कसं बरं झालं ही गोष्ट पहिल्यांदा आपल्या ध्यानात यायला पाहिजे. आणि क्लॉट जर का होतंय आणि शरीरामध्ये असताना क्लॉट होतंय असं जर का व्हायला लागलं असेल ना तर त्याचा परिणाम जो आहे ना तो ह्याच्यामध्ये ग्रंथिरजासारखा येतो. कारण कुठलीही शरीरामध्ये गाठ बनणं हे जे आहे ना ते वातकफाभ्याम ग्रंथीसन्निभम असं म्हटलेलं आहे. आणि वातकफाभ्याम ग्रंथीसन्निभम म्हणजे इतरही शरीरात इतरत्र कुठल्याही प्रकारची गाठ बनत असेल तर वातकफ जे संप्राप्त तिथे असतात. आणि त्यासाठी ग्रंथिरजाचं जे औषध आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने वापरता येत असतं. विशेष करून खूप गाठी जात आहेत आणि मग त्रास होतोय असा जो सांगणारा पेशंट असतो ना त्याच्यामध्ये ग्रंथिरजाचं औषध उपयोगाला येत असतं. त्याच्यामध्ये पिबेक ग्रंथार्थवे पाठा व्यवश वृषकजम जलम असं म्हटलेलं आहे. तर त्यानुसार हा ग्रंथिरजाचं औषध वापरायचं. त्याची एक केस मला सांगावीशी वाटते. आपल्या दवाखान्यामध्ये एक पेशंट आलेले, सर्वसाधारण 69-70 वय असेल, आजोबा होते आणि त्यांना औषधं कशासाठी हवी होती तर मलावष्टंभ खूप जास्त त्रास होतो आणि मलावष्टंभासाठी मला औषधं द्या म्हणून ते आलेले होते. मग नॉर्मली आपण देताना काय काय देणार तर तसं पहिल्यांदा आल्यानंतर 1 आठवडा 15 दिवसांची औषधं दिलेली होती. त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी वापरलेली होती. त्याच्यानंतर अभयहरिष्ट द्या आणि मग त्याच्यानंतर रात्री एखादं गंधर्व हरिकथीसारखं आणि सकाळी अग्निकुंडी किंवा कुठलं एक वाचन अशा पद्धतीची औषधं दिली. हे झाल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा ते आले आणि म्हणलं की काहीच फरक पडत नाही. मग म्हटलं बस्ती चालू करूयात. बस्ती चालू करेन. बस्ती चालू केल्यानंतर त्यांना खूप बरं वाटायला लागलं, पोट साफ होतं वगैरे अशी भावना आली. 7 दिवस वगैरे बस्ती झाले. बस्ती झाल्यानंतर पुन्हा थांबवल्यानंतर जेव्हा 15 दिवसांनी आले तर मग ते पुन्हा म्हटले की नाही पुन्हा तेवढाच त्रास होतो म्हणून. पण मग बस्ती हे काय म्हणजे नेहमी किंवा नियमित देण्याचं औषध असं काही आपण देऊ शकत नाही. 63 बस्ती वगैरे देऊ शकतो, मी काय नाही म्हणत नाही. परंतु 68-70 वर्षाचे आजोबा आहेत, लांब राहणारे आहेत आणि पॉसिबल होऊ शकत नाही प्रत्येक वेळेला. आणि हे करत असताना आता काय बरं केलं पाहिजे असा जेव्हा विचार डोक्यात आला ना तर त्यावेळेला एकदम मगाशी जे आपण म्हटलं ना की पाठ अवबोध आणि चिंतन त्याच्यामध्ये हे एकदम पिबेक ग्रंथार्थ वे पाठा. अरे म्हटलं हे अर्थ तर नाहीये मग कसं, तर मग आता आपण बघतोय की ब्लॅडर, त्याच्यानंतर युट्रस आणि रेक्टम हे तिन्ही एकाच अखत्यारीमध्ये येतात, अपानाच्या अखत्यारीमध्ये येतात आणि त्याच्यामुळं एकमेकांची औषधं एकमेकांना उपयोगाला येत असतात, बरोबर. तर त्या दृष्टीने ग्रंथिरजाचं औषध जर ग्रंथी मलावर का नाही चालणार तर देऊन बघूयात असं म्हणून ग्रंथिरजाचं औषध 70 वर्षाच्या आजोबांना आपण दिलेलं होतं. आणि 1 आठवड्यानंतर जेव्हा ते नंतर आले ना तर ते म्हणले की डॉक्टर आतापर्यंत एवढं बरं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे बस्तीने सुद्धा नाही झालं ना ते काम ग्रंथिरजाच्या औषधाने झालेलं होतं. सो आपलं निदान जर का बरोबर झालं असेल ना तर आपल्याला औषधं खूप सारी मिळत असतात. सो ह्या पद्धतीनं ग्रंथिरजाचं औषध जे आहे ते वापरावं. इव्हन आपण ज्या ज्या वेळेला विचार करतो की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठलेला क्लॉट आहे किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठलेला क्लॉट आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ह्याचा विचार निश्चित करू शकतो. आणखीन एक उत्तम औषध त्याच्यामध्ये आलेलं आहे की कमलनालाचा क्षार आणि तूप आणि मध असं वापरावं किंवा कमलनालाचा क्षार जो आहे तो रसपाचकासोबत असं वापरावं. तर हाही वापरलेला आहे बरं का.
ते कमळाचे हे मिळतात ना, कांदे मिळतात, म्हणजे त्याच्यात ते हे असतात मखाणे ज्याच्यामध्ये बनतात ना, तो गुंत म्हणतो आपण त्याला. तर ते आणायचे आणि ते जाळायचे आणि ते जाळून त्याच्यापासून क्षार तयार करायचा. आणि तो क्षार जो आहे तो तूप मधाबरोबर वापरला तर अशा पद्धतीचे जे ग्रथित रक्त असतात किंवा जिथे जिथे व्हेरिकोसिटी आहे आणि व्हेरिकोसिटी मध्ये थॉम्बस आहे, तर अशा पेशंट मध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा उपयोग चांगला होत असतो. आणि शिवाय आता जे म्हटलं की ब्रेनच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असणारे क्लॉट, त्याचा उपयोग खूप चांगला येतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पारावत शकृत. म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये नको तेवढे कबूतर आहेत आणि नको तरी कबूतर म्हणजे प्रत्येक वेळेला ती त्रासच देतात असं आपल्याला वाटत असतं. आता आपल्याला समजतंय की आपल्यापेक्षा निसर्ग जो आहे तो आपल्यापेक्षा खूपच जास्त हुशार आहेच आहे खरं म्हणजे, पण ते आपल्याला आपण उगाचच वाटत असतं ना म्हणून. तर ह्या कबुतरांचा सुद्धा उत्तम पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येत असतो. तर ते पारावत शकृत गॅलरीमध्ये वगैरे भरपूर आपल्याला मिळत असतात. त्याच्यावरती धूळ खूप मोठ्या प्रमाणात बसते खालतीच ते असल्यामुळं, तर ते सगळं कलेक्ट करायचं व्यवस्थित. कलेक्ट करून ते पाण्याने स्वच्छ एकदा हे करून घ्यायचा, कारण ते कडक झालेलं असतं त्यामुळे पाण्याने धुता येतं ते. आणि ते आणल्यानंतर सुकवायचं स्वच्छ करून. आणि त्याला हे काय आहे शेवटी की त्या ह्याचं एक्सक्रीट आहे. आणि पृथ्वी महाभूतावरच्या लोकांचा एक्सक्रीटा जो आहे त्याचा महाभूत जर का बघितलं पंचमहाभूतानुसार, तर ते एक्सक्रीटा जो आहे तो ह्याच्याशी संबंधित येतो, पृथ्वी महाभूताशी संबंधित येतो. म्हणजे ती एक प्रकारची माती असं आपण म्हणू शकतो. आणि तसं असल्यामुळे त्याला आपण विडंगाची भावना वापरून देऊन मग वापरतो. तर ते पारावत शकृत जे आहे ना, त्याला विडंगाच्या भावना द्यायच्या आणि 21 भावना द्यायच्या. आणि ते 21 भावना देऊन मग योग्य मात्रेमध्ये म्हणजे सर्वसाधारणतः आठवड्याला 20 मिलीग्रॅम अशा मात्रेमध्ये आपण वापरलेलं आहे. आणि तसं वापरत असल्यामुळं हे जे क्लॉट्स असतात किंवा प्लेटलेट ऍग्रिगेशन जिथे जिथे होत असतं ना, त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी वापरता येत असतात. आता मध्येच इथे तुम्हाला प्राणायाम असं स्क्रीनवरती दिसत असेल. आता हे प्राणायाम कुठून आलं, तर प्राणायाम जे आहे ना, तर त्याच्यामध्ये मगाशी जो आपण विषय बोललो की बुद्धी इंद्रिय चांगलं ठेवणं त्या अवयवाचा, तर त्याच्यासाठी प्राणायामाचा परिणाम खूप चांगला येत असतो. ऑक्सिजनेशन चांगलं होतं वगैरे असं प्राणायामाने सगळे योगा टीचर सांगत असतात. होतच, त्याबद्दल काही नाही असं नाही, परंतु फक्त तेवढ्यासाठी नाहीये बरं का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे ना, की योग हे जे आहे तर ती साधनेचा प्रकार आहे आणि त्यातनं आपल्याला लिंगदेहाचं उन्नती आपल्याला घ्यायची आहे. तसं होत असताना फक्त शरीराबद्दल त्याला बांधून ठेवू नये योगाला. परंतु हे प्राणायाम करत असताना जसं शरीरावरती काम होतं ना, तसंच इंद्रियांवरती सुद्धा काम होत असतं. आणि म्हणून त्या अवयवाचं बुद्धी इंद्रिय चांगलं ठेवणं ही गोष्ट घडायला पाहिजे. आता मी हे जे त्या अवयवाचं बुद्धी इंद्रिय जे म्हणते ना, हे तुम्हाला वाटेल की हे असं काय सांगतायत म्हणून, तर एक उदाहरण तुम्हाला त्याचं सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. लहानपणी किंवा कधी तुम्ही बघितलं असेल की कधीतरी चालताना ठेच लागते आपल्याला एखाद्या पायाच्या अंगठ्याला. आणि मग आपण चालत असताना पुन्हा पायाच्या अंगठ्यालाच ठेच लागते, परत त्यालाच लागते, असं करत त्याला इतक्या वेळा ठेच लागायला लागते ना. आणि मग आपण बोलताना बोलतो की नाही ते बोट आंधळ झालंय, सारखं त्यालाच लागतंय म्हणून. मग बोट आंधळ कधी काय होतं का हो? हा शब्द तरी ऐकला असेल बहुतेक तुम्ही, मराठी लोकांनी तर निश्चित ऐकला असेल. तर बोटाला कुठे डोळेत का? नाहीये. म्हणजेच काय, तर त्याचं बघण्याचं इंद्रिय जे आहे ना ते बिनसलेलं आहे. चालताना आपल्या पायाखाली कळत न कळत कुठलीही वस्तू आली तरी आपल्याला ते समजते, किंवा आपला तोल जातोय किंवा हे लागतंय, ही गोष्ट इमिजिएट समजते आणि त्याच्यानुसार रिफ्लेक्सने त्या गोष्टी होत असतात. ते तिथलं इंद्रिय आहे. आणि ते इंद्रिय विकृत झाल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच बोटाला लागतं आणि म्हणून आपण बोलतो की बोट आंधळ झालेलं आहे म्हणून. तर हे त्या ठिकाणचं इंद्रिय जागृत करण्याचं जे आहे ना, ते काम हे प्राणायाम करतात. म्हणून रक्तपित्ताच्या संदर्भामध्ये गर्भाशयाच्या जागचे इंद्रिय किंवा मूत्राशयाच्या जागचे इंद्रिय किंवा मलाशयाच्या जागचे इंद्रिय जागृत करण्यासाठी म्हणून प्राणायामाचा उपयोग होत असतो. आणि म्हणून त्याचे जे फंक्शन जे आहेत किंवा ब्लिडिंग जे आहे ते योग्य पद्धतीनं थांबवणं, या दृष्टीने सुद्धा प्राणायामाचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसत असतो. म्हणून वेगवेगळे प्राणायाम जे आलेले आहेत ते ह्यामध्ये करायला हवेत. त्याच्यानंतर शंका काही असेल तर विचारा. ह्याच्यामध्ये मला चिकित्सेच्या बाबतीत जेवढं जेवढं सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. शंका नसतील तर आपण कासाकडे वळूया. बऱ्याच शंका आलेल्या आहेत. आता
तर मला एक सांगायचं सगळ्यांनाच की उद्यापासून तुम्ही सगळे असे छानपैकी ताठ पाठ करून बसलेले मला दिसले पाहिजेत. जरी तुम्ही लांब कुठे जरी असले ना तरी सुद्धा इथनं मला दिसताय तुम्ही की कसे बसलेले आहात ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अभ्यास करताना आपण अभ्यास करण्यासारखंच आहे. जेव्हा मजा करणार तेव्हा मजा. प्रवाळ पंचामृत नाही मिळालं तर काय वापरावं असा एक प्रश्न विचारलेला आहे. प्रवाळ पंचामृत मिळतं बरं का, म्हणजे तसं काही फारसा प्रॉब्लेम प्रवाळ पंचामृताला येत नाही. बऱ्याच कंपन्या पण बनवतात आणि बरेच वैद्य प्रायव्हेटली पण बनवत असतात. सो त्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यातून नाहीच मिळालं ना तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रवाळ पंचामृताचे जे कंटेंट्स आहेत तर ते आपण एकत्र करून त्या पद्धतीनं वापरू शकत असतो. सो त्यावेळेला भस्म सगळी एकत्र घ्यायची आणि ती वापरायची, पण त्याला अनुपान शक्यतो लिंबू किंवा ताक असं ठेवावं. याचं कारण की एखादं लास्ट टाइम बोलल्याप्रमाणे शंख वगैरे जर का कच्चा असेल ना थोडंसं तर त्याच्यामध्ये आपल्याला घशाला किंवा तोंडाला त्याचे विस्फोट आलेले दिसतात म्हणून. त्याच्यानंतर रक्तबस्तीचे प्रमाण कसे ठरवावे. ओके, तर रक्तबस्ती जो आहे ना तर तो वापरत असताना मगाशी आपण बोललो की कसं बनवावं. तर ग्रंथोक्त काय आलेलं आहे की त्या त्या जंगल किंवा ज्या किंवा आपण त्याला बोकड म्हणतो त्याच्या रक्तामध्ये भिजवून ते कपडा तयार ठेवावा आणि तो कपडा नीट ठेवावा आणि तो कपडा उकळून मग त्याचा बस्ती घ्यावा, हे ग्रंथोक्त आहे. परंतु हे प्रिझर्व करणं आणि त्याची असेप्टिक हे मेंटेन करणं ही गोष्ट, प्रिकॉशन मेंटेन करणं ही गोष्ट थोडीशी कठीण जाते. याचं कारण ब्लड हा जो आहे ना हा बेस्ट कल्चर मीडिया आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जंतू जे आहेत ते त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि म्हणून आपण त्याचं एक सोयीचं हे करण्यासाठी म्हणून सिद्धघृत तयार करून ठेवतो. आणि रक्तबस्ती वापरत असताना त्याचं प्रमाण जे आहे ना तर ते पूर्णच्या पूर्ण ऍब्सॉर्ब व्हावं हे अपेक्षित आहे. आणि ते अपेक्षित असल्यामुळे आपण कसं देतो त्याच्यामध्ये तर अगदी त्याचा मात्रा कमी राहते. साधारणपणे 30 ते 40 ml दुर्वांचा स्वरस आणि त्याच्यामध्ये तयार केलेलं जे घृत आहे ते 20 ml ह्या पद्धतीनं वापरलं ना तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. त्यानंतर योनिगत रक्तस्राव इन एस्पेक्ट विथ एक्टोपिक प्रेग्नन्सी कैसे डायग्नोज करना चाहिए. ओके, एक्टोपिक प्रेग्नन्सी जर का असेल ना तर त्याच्यामध्ये जोपर्यंत पेशंटला ॲब्डॉमिनल पेन होत नाही तोपर्यंत डायग्नोसिस होत नाही बऱ्याच वेळेला. आणि हे जे ॲब्डॉमिनल पेन असते ना तर ते एकदम ॲक्यूट ॲब्डॉमिन सारखं पेन असतं आणि त्याला कुठलीच गोष्ट दाद देत नाही असं होतं. तर ह्याच्यामध्ये आता दोन पद्धतीनं आपल्याला काम करावं लागतं की आपण ज्या ज्या वेळेला पेशंट येतो आणि आपल्याकडे हिस्ट्री आपण घेतो तर त्या वेळेला आपण ही गोष्ट विचारायला पाहिजे की पूर्वी कधी टीबीची हिस्ट्री होऊन गेली आहे का, किंवा पूर्वी कधी पोटात खूप दुखत होतं का, किंवा पोटामधले इन्फेक्शन ज्याला आपण प्रवाहिका वगैरे म्हणतो तर अशा गोष्टी होत्या का. हे सगळं का विचारायचं तर पोटातले ॲडेजन्स आणि पोटामध्ये असणाऱ्या काय म्हणतो आपण इन्फेक्शन ह्या दृष्टीने त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून काही पेशंट्स मध्ये आपण आता 2-3 वेळेला बोलताना बोललो की प्रवाहिका वगैरे ज्या वेळेला असते तर त्यावेळेला असं बोलताना बोललो तर प्रवाहिकेचे एक उत्तम औषध जे आहे ना तर त्याच्यामध्ये अतसी उपनाह पूर्ण पोटाला लावणं ही गोष्ट खूप चांगल्या प्रतीची काम करत असते. तर 3 ते 4 चमचे अळशीची पावडर घ्यायची, त्याच्यात हळद, त्याच्यानंतर मीठ आणि तेल असं घालून पाणी घालून त्याचं मिक्सचर तयार करायचं आणि हे मिक्सचर जे आहे ना तर त्याचा गोळा तयार होतो शिजवल्यानंतर आणि ते पोटाला लावायचा आणि वरून कपडा बांधून ठेवायचा. असं जेव्हा केलं जातं ना तर त्यावेळेला आतले जे इन्फेक्शन्स आहेत किंवा मेसेंटिक लिम्फ नोड्स असतात तर ते सगळे ऍब्सॉर्ब होऊन जातात आणि मग असे पेशंट जे आहेत ते नंतर जाऊन जेव्हा कन्सिव्ह करतात ना त्यांच्यामध्ये एक्टोपिक होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. आणि आता दुसरा पेशंट आहे की जो प्रेग्नन्सी आहे आणि आता एक्टोपिक आहे तर पुढे काय करायचं. असं जर का असेल ना तर त्याच्यामध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल तर ती काही आपण युटर्समध्ये आता तरी ह्या क्षणाला माझ्या नॉलेजनुसार तरी आणू शकत नाहीये आणि त्याच्यामुळे ती टर्मिनेट करणं हीच महत्वाची गोष्ट राहते. काही वेळेला बॅबकॉकनी ती फक्त हलवून प्रेस करून ते सगळं ब्लीड करून टाकलं जातं आणि काही वेळेला ट्यूब कट करून टाकली जाते. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्टोपिक मध्ये आहेत. पण मग त्याचं डायग्नोसिस कसं करायचं हा तिचा मुख्य प्रश्न आहे. तर डायग्नोसिस मध्ये जे आहे ना ते अक्यूट ॲब्डॉमेन आणि व्हॉमिटिंग
जसं ह्याचे असतात ना लक्षणं, पीव्हीटी आपण बोलतो, टेम्परेचर, व्हॉमिटिंग आणि हे ॲब्डॉमिनल पेन. तर ह्या 3 गोष्टी असताना जसं अपेंडिक्स मध्ये असतात, तर सेम तशीच्या तशी लक्षणं एक्टॉपिक प्रेग्नन्सी मध्ये दिसत असतात. तर त्या दृष्टीने एक्टॉपिकचं निदान करताना आधीची हिस्ट्री आणि ते होऊ नये म्हणून काळजी घेणं हे जास्ती महत्वाचं आहे. सिलिअरी मुवमेंट त्याची बिघडलेली असल्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी होते. तसंही प्रेग्नन्सी जी आहे तर ती मिडियल 1/3 ऑफ ट्यूब जी आहे तिथेच होत असते आणि तिथनं ते ट्रॅव्हल करत आतमध्ये येतं, जे ब्लास्टोला मोरेला स्टेज मध्ये येत असतं त्यावेळेला. तर हे ट्रॅव्हल होत असताना ती सिलिअरी मुवमेंट प्रॉपर नसल्यामुळं ते तिथेच राहतं आणि म्हणून ह्या गोष्टी होतात. मग ती सिलिअरी मुवमेंट प्रॉपर का नाही होत, तर एकतर वाताच्या गतीचा संबंध तिथे येतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍडिजन्स ही गोष्ट तिथे येते. सो त्या दृष्टीने नही वाता द्रुते योनी असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला योनी रोगांचा विचार करतो तर त्यावेळेला काही ठराविक औषधांमध्ये आपण स्वतःला बांधून घेतो, पुष्पधन्वा, त्याच्यानंतर पुष्यानक चूर्ण वगैरे ह्या गोष्टींमध्ये. परंतु नही वाता द्रुते योनी असं जर म्हटलेलं आहे आणि अशी जर का पूर्वीची हिस्ट्री आहे आणि त्या ठिकाणी समजा मी बृहत्वात चिंतामणी आधी पेशंटला दिलं की तिची वाताची गती प्राकृत राहावी म्हणून, तर त्यात रॉंग काही नाहीये. तर आपण वात हा पूर्ण विसरून गेलेला असतो आणि रस रस फक्त करत राहतो रजाला धरून आणि म्हणून नारायणी, शतावरी, धुळीपोळा, अनंता ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष जास्ती जातं. तर वाताचाही तेवढाच महत्व राहतं आणि म्हणून एक्टॉपिकचा विचार करताना ह्या बाकीच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. अँड व्हॉट टू गिव्ह इन अपुनर्भव चिकित्सा सो ॲज टू अवॉइड इट्स फ्युचर हे सांगितलं मी तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर एंडोमेट्रियोसिस आणि योनिगत रक्तपित्त असा विचार कसा करा. एंडोमेट्रियोसिस. ओके. आताचे पेशंट तुम्ही जर का बघितले ना तर खूप सारे असे असतात की एंडोमेट्रियोसिस आहे आणि मग ते का होतं ह्याचा पहिला विचार करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की नही वाता द्रुते योनी जसं म्हटलं तसं आणि तुम्ही ईशत कृष्णम विगंधमच्या वायुर योनी मुखम नयत अशी रजाची हे सांगितलेले की ते कसं कसं होतं. तर मासेनो उपजितम रक्तम धमनिभ्याम मृतो पुनः ईशत कृष्णम विगंधमच्या वायुर योनी मुखम नयत. तर इथे सुद्धा वायूच्या गतीशी संबंध आहे, बरोबर. आणि ज्या ज्या वेळेला हे रज तयार झालेलं आहे तर एकतर सामता असेल रजाला तर ते बाहेर पडायला त्रास होतो आणि मग ते इतरत्र जातं. त्याला 3 ओपनिंग आहेत, एकतर सर्व्हिक्स मधनं ते बाहेर येणार आहे आणि दुसरं म्हणजे 2 ट्यूब मधनं त्याला ओपनिंग आहे आणि त्याचमुळे जर का सर्व्हिक्स मधनं बाहेर येण्यासारखं नसेल तर त्या वेळेला ते ट्यूब मधनं जात आहे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे पिरियडच्या 4 दिवसांमध्ये काय करावं तर तत पुस्तक क्षणादेवम कल्याण ध्यायनिग्रहम मृजा अलंकार रहिता दर्भ संस्तर शायिनी असं म्हणलं. म्हणजे शायिनी म्हणजे तिने आराम करावा, झोपलेलं राहावं. परंतु आपण त्यात काय होतंय असं म्हणून गडबीड चढायला गेलो ना की वाताची गती बदलते. ती गती बदलल्यामुळं रजाची गती बदलते आणि ती जी अधोगामी रजाची गती असायला हवी ती जर का ट्यूब मध्ये बाहेर पडायला घेणार तर एंडोमेट्रियोसिस व्हायला लागतं आणि मग पोटामध्ये सगळीकडे एंडोमेट्रियोसिस ओव्हेरियन मध्ये दिसतं किंवा इव्हन स्प्लीन आणि लिव्हर वरती सुद्धा ह्या गोष्टी वाढतात असं दिसतं. आणि म्हणून काही वेळेला ऍब्डॉमिनल प्रेग्नन्सी मध्ये आतमध्ये ऍब्डॉमिन मध्ये ह्या लिव्हरला लागलेल्या आणि स्प्लीनला लागलेल्या ज्या प्रेग्नन्सीज असतात ना त्या सर्वसाधारणतः 1.5 पावणे 2 महिन्यांपर्यंत पण पुढे राहतात असे रिपोर्ट्स आहेत काही. सो या दृष्टीने एंडोमेट्रियोसिसचा विचार करायला पाहिजे. मग तिथे वाताच्या गतीचा विशेष करून विचार करायला पाहिजे आणि रजाच्या सामतेचा विचार करायला पाहिजे. रजाची सामता आपण जर का नष्ट केली तर त्याचा फ्लो चांगला राहणार आहे आणि वाताची गती जर का आपण प्राकृत ठेवली तर त्याचा फ्लो चांगला राहणार आहे. आणि म्हणूनच पिरियडच्या दिवसांमध्ये सोडून म्हणजे जे उरलेले 21-22 दिवस असतात ना त्यामध्ये आपण बरेच पेशंटना दशमूलारिष्ट घ्यायला सांगत असतो आणि दशमूलारिष्टामुळे ही वाताची गती प्राकृत राहत असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये मला अशी सांगावीशी वाटते की ज्या वेळेला डिलिव्हरी होते, डिलिव्हरी नंतर ते बाळंतकाडा नंबर 1, 2, 3 घेतलं जातं. पहिल्या 7 दिवसांमध्ये कार्पास मुलासो घेतलं जातं आणि त्याच्या पुढे आपण 1 वर्षभर पेशंटला दशमूलारिष्ट घ्यायला सांगतो. ते का तर त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाताचा प्रकोप जो झालेला आहे तर त्याचं शमन करून पुन्हा त्याचं कार्य प्राकृत व्हावं ह्याच्यासाठी पुढे वर्षभर दशमूलारिष्ट ऍटलिस्ट घ्यावं. सुतिका पुन्हा मतमतांतर आहेत. आपण मतमतांतराबद्दल खूपसं बोललेलो आहे आयुर्वेदामध्ये का असतात. तर त्याच्यामध्ये एकतर पुन्हा आर्तवदर्शनात असं वाग्भटांनी म्हटलंय. त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी असं एक आलेलं आहे. त्याच्यानंतर हरितांनी 6 महिने सुतिकेची व्याख्या सांगितलेली आहे.
आणि कुणी बरं 1 वर्षभर ते द्यावं असं सांगितलेलं आहे. मग एवढे सगळे व्हेरिएशन्स का? तर गर्भिणी जी असताना अवस्था काय काय घडलेलं आहे आणि तुमची प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी कशा पद्धतीनं झालेली आहे त्याच्यावरती हे सगळी मतमतांतर अवलंबून राहते. त्याच्यामुळं मॅक्झिमम जे ते 1 वर्ष ही सुतिकावस्था धरायला पाहिजे आणि त्याच्यानुसार गर्भिणी अवस्थानंतर सुतिकावस्था प्राप्त झाली की त्याच्यानंतर ऍटलिस्ट दशमूलारिष्ट जे आहे ते 1 वर्षभर जर दिलं ना तर पोट सुटणं ही पण गोष्ट घडत नाही आणि पुन्हा हा विकृती येणं, पिरियड्स मध्ये इरेग्युलर होणं ह्या गोष्टी घडत नाहीत. थायरॉइड वगैरे सारख्या गोष्टी घडत नाहीत आणि म्हणून दशमूलारिष्ट वर्षभर कमीत कमी आफ्टर डिलिव्हरी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर विचारले औदुंबर कल्पामध्ये कल्काचा शर्करा कल्प कसा बनेल? बनतो ना. हे त्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता मी सांगितलं तर म्हणे उंबर आणायचं, धुवायचं स्वच्छ, ते चिरून घ्यायचं, चिरल्यानंतर त्याला ह्याच्यावरती परतायचं तुपावरती आणि तुपावरती परतल्यानंतर मिक्सर मधनं काढायचं. मग त्याचं वजन किती मोजायचं? जेवढं वजन असेल ना सेम त्याच्या चौपट वजनामध्ये शर्करा घालायची, साखरेचा पाक करायचा, पाक होत आला की त्याच्यामध्ये औदुंबर घालायचा, एकदम फाईन असं ग्रॅन्युल झर जैसे गिर जाते. डीओबीचा विचार कसा करावा? ओके. डीओबी वेगवेगळ्या पद्धतीने येईल. प्रत्येक वेळेला रक्तपित्तच येईल असं नाही. पित्तज प्रदरामध्ये बसेल, पित्तज योनी व्यापदामध्ये बसेल किंवा पित्तज रजोदृष्टीमध्ये बसेल. सो त्याप्रमाणे या डीओबीचा विचार करू शकतो. खूप हेवी ब्लिडिंग आहे आणि पेशंट आता एक अवस्थेमध्ये आलेला आहे तर त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तपित्तातला बसते पण वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये कार्डियाक पल्सेशन स्टॉप होते, यामध्ये रक्तपित्त ज्वरचा विचार कसा करावा? पहिल्या महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा साधारण 5 वीक्स ला सॅक दिसते आणि 8 वीक्स ला पल्सेशन्स येतात. हे नॉर्मल आहे. 5 वीक्स ला सॅक दिसल्यानंतर सांगितलं जातं की फॉलोअप यूएसजी करा 8 वीक्स ला, त्याच्यामध्ये आपण कार्डियाक पल्सेशन्स बघूया. आणि असं असताना समजा पल्सेशन्स नाही आले तर मग ते सांगतात की आता ब्लाइटेड ओव्हम आहे तर तुम्ही अबॉर्ट करून टाका. तर हे होऊ नये म्हणून काय करावं? तर एक तर ना म्हणजे माझं एक खूप छान असं ऑब्झर्वेशन आहे की रजस्वला परिचर्या व्यवस्थित केली असेल ना तर गर्भिणी अवस्था यायला कधी प्रॉब्लेम येत नाही. गर्भिणी परिचर्या जर व्यवस्थित केली असेल तर प्राकृत प्रसव व्हायला कधी प्रॉब्लेम येत नाही. प्रसव परिचर्या जर चांगली केली असेल ना तर प्राकृत जरा यायला काही प्रॉब्लेम येत नाही. सो परिचर्या आपण कशी करतोय ना हे खूप महत्वाचं राहतं ह्या बाबतीमध्ये. आणि जर रजस्वला परिचर्या चांगल्या पद्धतीची पाळली आहे आणि ग्रंथोक्त जसं सांगितलंय तसं त्या पद्धतीनं औषध घेऊन मग कन्सिव्ह केलं आहे तर हे पल्सेशन्स न येणं वगैरे ह्या गोष्टी फार क्वचित दिसतात किंवा दिसत नाहीत. तर ह्या पद्धतीनं एकतर प्रेग्नन्सी प्लॅन करावी. आणि आता तुम्ही विचाराल की असा पेशंट डायरेक्ट माझ्याकडे आलेला आहे तर मग काय करायचं? मग अशा केसेसमध्ये काही औषधं आपण वापरली आहेत आणि त्याचा परिणामही खूप चांगला दिसतो. तर एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की रक्तपित्तापेक्षा सुद्धा म्हणजे तिथे ब्लिडिंग तर होत नाहीये पण पल्सेशन्स अजून आलेली नाहीयेत, बरोबर? म्हणजे आपण मागे बघितलं होतं की हृदय जे आहे ना ती एक मॉडिफाईड वेसल आहे असं आपण धरूयात. आणि तसं असताना असृजक कंडरा सिरा असं म्हटलेलं असताना ती सिरा काम करायला लागावं ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? तर रक्त जे आहे ना त्याचा प्रसाद भाग वाढायला पाहिजे, प्रसादभूत रक्त तिथे यायला पाहिजे. त्या दृष्टीने त्रैलोक्य चिंतामणी, सहस्त्रपुटी अभ्रक, गुडूची सत्व आणि म्हशी असं खोलून 60 पुड्या करून पेशंटला चालू करायचं. तसं चालू केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की पल्सेशन्स आलेले आहेत नेक्स्ट सोनोग्राफीमध्ये, असं बरेच जणांचे रिपोर्ट आलेले आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी येते, काही वेळेला सॅकची ग्रोथ चांगली नाहीये असं दिसतं. जोपर्यंत सॅक इरेग्युलर नाहीये ना तोपर्यंत आपण होप्स ठेवावेत आणि मग त्याच्यामध्ये सॅक चांगली वाढावी ह्या दृष्टीने 7व्या महिन्याचं जे औषध आहे ना ते वापरावं, कारण त्याच्यामध्ये सर्वै सर्वांग संपूर्ण ही भावै पुष्यती सप्तमी असं 7व्या महिन्याचं म्हणणं आलेलं आहे. तो 7व्या महिन्याचं औषध पहिल्याच महिन्यामध्ये वापरायचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना हे जे आहे संधाननीय गण जो आहे ना तो वापरायचा. म्हणजे गर्भ आणि गर्भाशयाच्या आतली गर्भशय्या जी आहे तर त्याचं संधान चांगल्या प्रतीचं होतं, त्याला सप्लाय चांगला मिळायला लागला ना की बेबी ग्रो होत आणि पल्सेशन्स वाढायला लागतात. सो त्यामुळे संधाननीय गणाचा वापर तिथे नक्की करावा. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आहे तर तिथे थोडंसं स्पॉटिंग किंवा आतल्या बाजूला जिथे प्लासेंटल फॉर्मेशन व्हायला सुरुवात झालेली असते
इथे जर का सुरुवातीच्याच काळात छोटं जरी पिन पॉइंट ब्लिडिंग झालं असेल ना, तरी सुद्धा अशा पद्धतीचं नंतर पल्सेशन स्टॉप होतात आणि म्हणून रक्तपित्त कुलकंडन आणि मौखिक कामता असं वापरावं. तर ह्याच्यानुसार रक्तपित्ताचा विचार आपण तिथे करू शकतो, परंतु हे इतर जे फॅक्टर्स आहेत ना त्याचाही विचार त्याच्यामध्ये व्हायला हवा. आणखीन एक असं विचारलेलं आहे की गर्भ राहत नाही असं केसेस मध्ये रक्तपित्त कुलकंडन किंवा बाकीचे औषध कधीपासून वापरावे. कन्सिव्ह होतच नाहीये तर त्याची कारण काय आपण बघायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ऋतुक्षेत्र, अंबू आणि बीज हे चारहींची पहिले शुद्धी करून घ्यायला पाहिजे. कमन विरेचन वगैरे ह्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपण औषधं देऊन मग कन्सिव्ह करण्यासाठी योग्य असे दिवस पेशंटला सांगायला पाहिजे. कसं आहे ना की खूप उष्णता असणारा जो काळ असतो तर त्यावेळेला कन्सिव्ह होणं ही गोष्ट थोडीशी कठीण असते आणि म्हणून निसर्गामध्ये जेव्हा जेव्हा फुलं फुलतात तर तो निसर्गात कन्सिव्ह होण्याचा काळ आहे. तो काळ जो आहे ना तो गर्भामध्ये सुद्धा कन्सिव्ह होण्याचा काळ आहे असं समजलं पाहिजे आणि म्हणून डिसेंबर महिन्यापासून ते सर्वसाधारणतः मार्च एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा जो काळ असतो तो कन्सिव्हच्या दृष्टीने चांगला असतो तर तो काळ सर्वसाधारणतः पकडावा. आणि म्हणून मार्गशीर्षामध्ये म्हणजे इव्हन भगवंताचे जे हे सांगितलेत ना विभूती त्याच्यामध्ये सुद्धा मासान माझी मार्गशीर्ष असं म्हटलंय आणि ऋतून माझी कुसुमाकुरू म्हणजे वसंत. तर वसंतापर्यंत मार्गशीर्षापासून असा हा कन्सिव्ह करण्याचा काळ आपण समजायला पाहिजे. त्याच्यानंतर साखर की खडी साखर. सारस्वत रिष्टामध्ये खडी साखरच आहे बरं का खरं म्हणजे, पण खडी साखरेचा रेट बघा, साखरेचा रेट बघा, तर रेट जर ओके असेल ना तर खडी साखर वापरावी ती उत्तम आहे. किंवा ऍटलिस्ट केमिकल विरहित साखर आपण वापरू शकतो. केमिकल्स त्यातल्या त्यात कमी असणारी मिळतात. दागिनेमध्ये रुद्राक्ष माळा असेच विचारलेलं आहे. हा रुद्राक्ष धारण करण्याच्या ज्या काही हे आहेत ना त्याला नियम खूप आहेत आणि साधक जे असतात ना तेच रुद्राक्ष घालत असतात. दागिना म्हणून रुद्राक्ष घालण्यापेक्षा त्याला आपण नियमन म्हणून रुद्राक्ष घालणं असं म्हणतो. तुळशीची माळ दागिना म्हणून नाही घालत किंवा रुद्राक्ष दागिना म्हणून नाही घालत, तर नियमन स्वतःला थांबवणं कुठल्या तरी गोष्टींपासून. तर तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना की वारकरी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतात आणि एकदा माळ घातली ना की वशाट बोलतात ते, त्याला हात नाही लावायचा आणि दारूला हात नाही लावायचा. तर हे जे आहे ना परंपरा किंवा धर्म तर तो समाजाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी म्हणून अशा नियमन घातलेले आहेत. तर तसं रुद्राक्षांच्या ज्या माळा आहेत ना तर त्याचाही संबंध योग्य आणि अयोग्यतेची सारखी जाणीव ठेवणं तर त्याच्यासाठी येत असावा आणि ते धारण केल्यामुळे जो काही प्रभाव असेल ना त्याचं मला तरी माहित नाहीये, मला कळलं तर मी नक्की सांगेन. ओके बर, एक गोष्ट अशी आहे की सगळ्यांना जे श्री रुक्म किंवा श्री रुक्म पुणे किंवा श्री रुक्म विश्ववती ह्या ग्रुपवरती नाहीये आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे असं मला बरेच जणांकडनं समजलंय की कुठे कॉन्टॅक्ट करू आम्ही, कसा करू किंवा लिंक नाही मिळत आहे. तर आपण एक ग्रुप बनवलेला आहे तर त्याचं नाव दिलेलं आहे श्री रुक्म आयुर्वेद गुरुकुल. तर ते तुम्हाला ना लिंक मिळेल, तर ज्यांना इच्छा असेल तर त्या जॉईन व्हा, या लिंक असताना तसं तुम्ही जॉईन करा. जे ऑलरेडी श्री रुक्मवर, श्री रुक्म पुणेवर किंवा श्री रुक्म विश्ववतीवर आहेत तर त्यांनी पुन्हा त्याच्यात जॉईन व्हायची गरज नाहीये. तर ती एक लिंक तुम्हाला आज सेंड केली जाईल, तर तुम्ही जस्ट सेंड करा ते पुढच्या ग्रुपमध्ये. ज्यांना जॉईन व्हायचंय ते तिथे जॉईन करतील. कारण बरेच जण विचारतात की आम्हाला कुठेतरी कनेक्ट व्हायचंय तर आम्ही कसं कनेक्ट होऊ, तर त्यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे. आणि उद्या हवं तर मी ते ग्रुपचे जे ऍडमिन आहेत त्यांचे नंबर तुम्हाला देते किंवा आता देते. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी नंबर लिहून घ्या. सांगत्या त्याच्यामध्ये शीतल ठक्कर म्हणून आहे, तर तिचा नंबर आहे 7039755171. परत एकदा सांगते 7039755171 शीतल ठक्कर. आणि दुसरं जे आहे ते दीपाली म्हणून आहे, तर दीपाली कांबळे. तर तिचा नंबर आहे 98703388
9870338859 असं आहे. दीपाली कांबळे 9870338859. तर ह्याच्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट टाका, तर ते तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेतील. आयदर वे म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट टाका किंवा तुम्हाला ते जॉईन व्हायला लिंक मिळेल, तर त्याच्यावरती तुम्ही जॉईन करू शकता. आणि परत एकदा रिक्वेस्ट अशी की जे जे श्री रुक्मवर किंवा श्री रुक्म पुणे आणि श्री रुक्म विश्ववतीवरती आहेत त्यांनी पुन्हा त्याच्यात येऊ नका, नाहीतर नवीन लोकांना तिथे जागा राहणार नाही. ओके, सो हे एक झालं. त्याच्यानंतर प्रियंकादी बस्ती सुश्रुत असं आलंय. त्याचं काय काही लिहिलेलं नाहीये. तो सुश्रुताचा जो बस्ती आहे त्याचं नाव तिने दिले असेल. त्यानंतर ब्लिडिंग टेंडन्सीज इन पांडू. तर पांडू जे आहे ना, तर त्याच्यामध्ये ह्याची ऍक्च्युली चिकित्सा आहे. मग अशी जी आपण जांगल रक्ताचं बोलतो ना, तर ती तर तसं असल्यामुळे ब्लिडिंग टेंडन्सी जे जे पांडूमध्ये असतात ना, त्याचा विचार आपल्याला रक्तपित्ताच्या अनुषंगाने करावा लागतो, रादर करावा लागतो. विदारी गंधादी बस्तीचा संदर्भ असं विचारलंय. तर विदारी गंधादी गण जो वाग्भटामध्ये वर्णन केलाय ना, त्याचा क्षीरपद. विदारी पंचांगुल वृश्चिकाली वगैरे असा सगळा तो 15वा जो शोधनादी गणसंग्रह आहे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर थॅलासिमिया, सिकलसेल ॲनिमिया अशा टाईपचे व्याधींमध्ये रक्तपित्ताचा विचार कसा करावा. हे खूप चांगला प्रश्न आहे बरं का. तर बऱ्याच वेळेला असं असतं की असे नावं आली ना की आपल्याला वाटतं की हे काय अपनी बस की बात है या नाही है वगैरे. तरी आता बऱ्याच अंशी हे प्रमाण कमी झालं असं वाटण्याचं. तर नाव कुठलंही असताना तरी त्या आजाराला घाबरू नये असं एक खूप सुंदर सूत्र आपल्याला वाग्भटाचार्यांनी देऊन ठेवलंय. नहि सर्व विकाराणां नामतोस्ते ध्रुवास्ति स एव कुपितो दोष समुत्थान विशेषतः स्थानांतराणि च प्राप्य विकारान कुरुते बहुन. त्याच्यामुळे काय करावं की न जेरही यात कदाचन असं म्हणलं की वैद्याने अजिबात घाबरू नये किंवा लागू नये चिकित्सा करताना, नाव जरी त्या व्याधीला आपल्याला देता नाही आलं तरी. मग अशा जेव्हा पेशंटचा थॅलेसेमियाचा किंवा सिकल सेल ॲनिमियाचा जेव्हा पेशंट आपल्या समोर येतो, तर त्यावेळेला औषधं देताना तो खूप वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट होत असतो. त्याला त्रास काय होतोय तर काही वेळेला काहीच होत नसतं, काही वेळेला सर्दी असते, काही वेळेला वारंवार ताप येत असतो आणि काही वेळेला त्याचं ग्रोथ जे असतं ना तो चार्ट हॅम्पर झालेला असतो, म्हणजे हाईट वेट वगैरे वाढत नाहीये असे पेशंट असतात. तर जसा पेशंटची लक्षणं असतील ना त्याच्यानुसार ती केस घ्यावी, त्याच्यानुसार ते निदान करावं. केस घेत असताना आपण मागच्या वेळेस बोललेलो होतो त्याप्रमाणे राईट साईडला आपण ते हे तिथे देत जावं, काय म्हणतो आपण त्याला, दोष लिहित जावेत, अवयव लिहित जावेत किंवा धातू लिहावा की कुठल्या दोषामध्ये, कुठल्या धातूमध्ये, कुठल्या अवयवामध्ये आपल्याला विकृती सापडते, त्याच्यानुसार आपलं निदान करावं आणि मग त्याच्यानुसार जावं. प्रत्येक थॅलेसेमियाचा पेशंट रक्तपित्तातच बसेल असं नाही. काही वेळेला ज्वर म्हणून सुद्धा आपल्याला तो बऱ्याच वेळेला दिसत असतो, काही वेळेला पांडू म्हणून दिसतो, काही वेळेला रक्तपित्त. त्याच्यानंतर प्रमेह किती, प्रमाण किती असावं बस्तीचं, विदारी गंधादी बस्ती. हा, बिफोर 8 मंथ वापरत असताना, 18 महिन्याच्या आधी वापरत असतानाचा जो बस्ती आहे ना, तर तो पूर्णपणे ऍब्सॉर्ब व्हावा ह्या विषयानेच आपण शमन बस्ती म्हणून वापरत असतो. आणि म्हणून हा बस्ती वापरताना त्याचं प्रमाण जे आहे ना ते 120 ml, फार फार तर 150 ml, याच्या काही पुढे देऊ नये, जे मी वापरलेलं नाही. त्याच्यानंतर ओटी पोटावर पंचक्षीरी वात परिचय करू शकतो का? नक्कीच करू शकतो. पंचक्षीरी जे जे सांगितलेले आहेत ना वृक्ष, तर त्या पंचक्षीरी वृक्ष जे आहेत ते सर्वसाधारणतः बघितले तुम्ही तर कशा रसाचे आहेत आणि त्यानुसार त्याचा वापर आपल्याला नक्की करता येत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी, बरेच जणांनी खूप छान होमवर्क केलेला आहे आणि सगळ्यांच्या होमवर्क मध्ये ना मला अपेक्षा शेलारचं एक नाव घ्यावं असं वाटतं. तिने खूप छान आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीनं केलंय ना, तर अपेक्षा तू सगळ्या ग्रुपवरती शेअर केलंस तर जास्तीत बेटर राहील असं मला वाटतं. खूप मस्त केलंय तिने. ओके, त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला तेवढा घेऊयात आणि थांबूया. मॅडम तुम्ही कधी पारावत शकृत प्रयोग केला आहे का? मी जे वापरलंय ना तेवढंच सांगितलंय बरं का. ह्याच्या व्यतिरिक्त ग्रंथात बऱ्याच काही गोष्टी आहेत, परंतु मी जे नाही वापरले ते मी नाही सांगितले, मी वापरले म्हणून सांगितलं. ओके, आणि ते वापरायचं कसं हेही असं काही ग्रंथात कुठे दिलेलं नाहीये बरं का की पारावत शकृती ह्या पद्धतीनं वापरावं. पण ही वापरण्याची पद्धत आहे ना ही आपण म्हणजे त्याचा विचार करून ह्या पद्धतीने आपण वापरू शकतो. कसं आहे ना, कुठलीही सुद्धा ज्या वेळेला आपण एक्सक्रिटा वापरणार आहे ना तर त्यावेळेला ती डायरेक्ट कशी घेणार हा तर प्रश्न प्रत्येकाला पडणार आहे, बरोबर. आणि
तसं पडत असताना एकतर आपण गोमय सुद्धा वापरत असताना ते वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध करून वापरतोय. गोमूत्र घेताना ते 8 वेळेला गाळून घेतोय. असं करत असताना पारावत शुक्र सुद्धा घेताना व्यवस्थित पद्धतीने घेऊन मग ते करावं असं होतं. तर मग ते कसं वापरावं याचा विचार करून मग आता जे तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं की का विडंबाच्या भावना द्यायच्या ते, तर ह्या पद्धतीने वापरलेलं आहे. ओके, मला असं वाटतं थांबूया आपण, 3 मिनिटं फक्त बाकी आहेत. आणि हा, बरेच जण विचारतात की ह्याची लिंक तुम्हाला हवी आहे पूर्वीच्या लेक्चर्सची, बरोबर. सो एक लेक्चरची लिंक मी होस्ट केलेली आहे, ती मी आज श्रीरुक्म वरती टाकते लिंक, आणि ते युट्यूब वरती तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलचं नाव श्रीरुक्म आयुर्वेद डॉक्टर गौरी बोरकर असं आहे. तर त्या युट्यूब वरती तुम्हाला आतापर्यंतची झालेली 1 by 1 लेक्चर्स मिळतील. लेक्चर अपलोड झाल्यानंतर फक्त 48 आवर्स पर्यंत ते राहणार आहे, नंतर ते म्हणजे तिथे राहणार नाही, ते शेअर व्हाया लिंक असल्यामुळे. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही आज जी पाठवलेली लिंक आहे ती 2 दिवसांमध्ये बघून त्याचे नोट्स वगैरे काढून सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या लिहून घ्या. ओके, कविता, तुझा हा जो प्रश्न आहे तिथेपासून आपण उद्या घेऊयात. ठीक आहे, थांबूया. मी श्रीरुक्म वरती त्याची लिंक टाकते, तिथनं तुम्ही पुढे पास करा, आणि ज्यांना ज्यांना त्या ग्रुपला जॉईन करायचं त्या ग्रुपमध्ये लिंक पुढच्या येतील. आज आणि उद्यामध्ये ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. श्रीरुक्म आयुर्वेद गुरुकुल असा नावाचा ग्रुप केलेला. ओके, थांबूया मग. हो, येस. ओके. मीटिंग करायला लागते.